नमस्कार भावांनो बहिणींनो. आता बुसकट आणाय गेलते म्हणून आपली शिळी ह्याच्यात आणून बांधली होती आणि हे करडं बी हातमध्ये. आता आम्ही आले बुसकट घेऊन. घरचं बुसकट भिजलं पावसाने आणि लोकांचं बुसकट एक एक घोड आणते. आणि हा बाई हे आपले पिल्ले हे आज 9 दिवसाचे येतं. त्या घरच्या कोंबडीच्या पिल्ल्याचा फायदा आहे. ह्यांना लाईट लागत नाही संध्याकाळी, ह्यांना तूप हातरायची गरज नाही, ह्यांना पेपर हातरायची गरज नाही. हिरबळ काय करायचं, शेळ्या करडं बाहेर काढायचे आणि त्यांना मोकळं सोडून द्यायचं, दरवाजा लावून घ्यायचा. हे ह्याच्यात त्यांना खाऊ ठुलाय, इथं गुळाचं पाणी ठेवलंय आणि हे आपला पाट्याचं काय त्याचं नाव लय सोडली बेकार नाही. ही आपली तवाची आणलेली तिला दिदी आपलं शिळीचं करडू नव्हतं का मी येलं आणि ही आणली होती. चल शिव बाहेर चल, ती येते तर बाहेर. ह्यांना कुठं जायचं म्हणलं की ना 2 मिनिटात मोकळं सोडायचं जमत नाही. जेवायला कुत्रे येते आणि कुत्रे ह्यांना घरी येते. आणि आता ह्यांना काय करायचं, संध्याकाळी त्या टायरामध्ये जाऊन बसायचं. त्यांना लाईटीची गरज नाही, काही नाही. कुकी बाहेर पाटाखाली आरामशीर बसती. आता अजून एक खुड झाली. आता काय करायचं, आपल्याला कोंबड्या बसवायचं. पिल्ले आणायचे नाही, काही नाही. ते आणलेल्या पिल्ल्याचे लय लपडे असते जणू. त्यांना कागद हातरा आणि त्यांना लाईट गेले त्यांना डब्यात इस्तू करा आणि फुटाने करा आणि औषधं गोळ्या आणि काय नाही. 9 दिवसाचे इथं. आणि त्यांना सकाळ सकाळ थोडं गारवा असतो म्हणून थोडं कोमट पाणी आणि त्यात थोडा गुळ आणि त्यांना एकदा टाकायचं. आणि इथं जर मी असले ना इरबळ तर काही गरज नाही. पण मला जर इथून कुठं जायचं म्हणलं ह्या शेळ्यांकडं तेच घरात घालावं लागते. आणि संध्याकाळी ती त्या चाकामध्ये बसती. चल आता ह्यांना वेगळा खुरवाड आहे तिकडं, ह्यांना इरबळ तिथं जाळी कोंडीत असते. ते काय करते ते मुंडका अडकून घेते त्याच्यामध्ये गुरीचा पाला खायला प्यायला त्यांना टाकायचं आणि दरवाजा लावून घ्यायचा. आणि शिळीमध्ये घातली की ते काय करते तर शिवाय दीदी बघ कुठं गेली, दीदी तिकडं गेली. अरे 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 बाबा ते गिन्यान गेलेलं. पळू नको, काय दिवस पडत तुझ्या पायात. अरे 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 आलं दादू. शिव शुभ आला, ये वापस. चला त्यांचं घर दाखवते मी. ह्यांना इथं असते त्यांची माया त्यांना लागलं रे. पडला ना, पळायचंच नाही ना गोवालिया पोरगं. त्याच्यात ह्यांना खायला पियाला टाकायचं आणि कोंडून टाकायचं. त्यांची माय कशी बाहेर ठेवा आणि त्यांची माय जर बाहेर ठेवली ना कुत्रे येते ते. आणि मग ती तिकडं खुरवाड्यात नेऊन बांधली की आरडू काय करते, ह्यात मुंडका अडकून बसते. म्हणून हे सगळेच मिळून कुठं जायचं असल्यावर मध्ये टाकावं लागते. आणि ह्याच्यातच जातो घंटाभर कोंबड्या सोडायच्या. चल चल शिव, तरी माझं हे वाचून येत नाही. काय दीदी कोंडली इकडे या ना, इकडे दाखवते मी तुम्हाला काय. बघा तुम्हाला कुठं पाला दिसतोय का ह्याला, इकडं बघा. हे काय लिंब आले तर दाट वाट पलीकडून तर नुसते घसळ येतं अंगूरच्या घसासारखे. आता संपले होते डबल ह्याचं कंटिन्यू लिंबू चालू आहे. पण हे कसं काय की त्याला 12 महिने बाहेर आहे पण फुलं गळायला लागली. पण फुलं तरी कवर दम धरते ना. शिव सोड, कितीच लिंब आले ते. हा आता उन्हाळ्यात ह्याला गरज नाही फुलं गळायचं. जर औषध मारलं ना उन्हाळ्यात शेवडाला 1 लिंबू 10 रुपयाला 1 लिंबू जाईल.